नमस्कार मित्रांनो, आशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे शिमला मिरचीची सुकी भाजी। सुकी भाजी बनवण्यासाठी मी इथे 3 ते 4 शिमला घेतलेले आहे। ते आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने मी इथे बारीक चिरून घेतलेले आहे। लाल मिरची पावडर, रवी मसाला, धनिया पावडर आणि हळद आणि चवीनुसार इथे मी मीठ घेतलेले आहे। बारीक चिरलेली हिरवी मिरची, 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे, कोथिंबीर आणि लसूण घेतलेला आहे। इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये तेल टाकून गरम झालेला आहे आणि जिरे मोहरीची फोडणी घालत आहे। त्यामध्ये मी आता लसूण आणि हिरवी मिरची घातलेली आहे। ते आपल्याला छानपैकी परतून घ्यायचे आहे। आता आपण 2 मोठे बारीक चिरलेला कांदा आहे ते आपण त्या कढईमध्ये घालून घेणार आहे। त्याला सुद्धा आपण आता छानपैकी परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये मी आता आपले मसाले जे काढलेले आहे त्यामध्ये टाकून घेणार आहे। इथे आपले मसाले छानपैकी झालेले आहे। आता आपण त्यामध्ये शिमला मिरची बारीक चिरलेली आहे आपण त्यामध्ये घालून घेत आहे। इथे आपण एक जीव करून घेणार आहे। इथे शिमला मिरची छानपैकी एक जीव करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने इथे एक जीव झालेला आहे। आता आपण त्यामध्ये थोडेसे शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहे। शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण त्यावर थोडंसं 5 मिनिटं झाकण ठेवणार आहे। इथे आपले 5 मिनिटं झालेले आहे। आता आपण बघूया शिमला मिरचीची भाजी कशी झाली आहे। इथे आपण आता बघू शकता आपली शिमला मिरचीची भाजी छानपैकी झालेली आहे। आता आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहे। अशा पद्धतीने ही कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। आपली शिमला मिरचीची झणझणीत और चटपटीत अशी ही शिमला मिरची तयार झालेली आहे। तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा। तुम्हाला कशी वाटली ते। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा।